मित्रांनो, आपल्यासोबत आहे सर्जेराव भाऊ चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित कैलास भाऊ हिवाळे असतील किंवा आयुब पटेल आहे. तर भाऊ, एक मैदान अनाऊन्स करताय तुम्ही पुढच्या महिन्यात, ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि त्या मैदानाची उत्सुकता महाराष्ट्रातील बैलगाडा मालक चालकांना लागलेली आहे. तर 2 दिवसापासून 4 दिवसापासून जे प्रकरण सुरू आहे त्याच्यावरही स्पष्टीकरण तुमचं गरजेचं आहे. कारण की गेल्या 2 महिन्यात मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा खानदेश, उत्तर महाराष्ट्र या भागाला तुम्ही कुठेतरी सामोरे गेले सगळ्या गोष्टीला, आणि सगळ्या गोष्टी तुम्ही इन्वॉल्व आहात. तर ते पण स्पष्टीकरण द्या आबांच्या राजीनाम्यावरती, आणि याच्यावर पण मैदानाच्या विषयावर पण थोडंसं सांगा. किती तारीख आणि कशी बक्षीस रचना राहील? नमस्कार. पुढच्या महिन्यामध्ये 18 ऑगस्टला महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त बांगशीमाता गडाला भव्य दिव्य असं एक ओपनचं मैदान आम्ही ठेवणार आहे. आपले जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ, गंगापूरचे तालुकाध्यक्ष आयुबभाई, सरपंच, आमची आत्ता चर्चा झाली. चर्चेतून तिथं बक्षीस किती असले पाहिजे, काय असलं पाहिजे, सगळी आमची रूपरेषा ठरली आणि म्हटलं याचं आपण सगळ्यांना अनाउन्सिंग करावं. तर आपण एक 18 आणि 19 तारखेची त्याच्यात परमिशन करून घेऊ, आणि एक 18 तारखेला आपण मैदान सकाळी 7 वाजेपासून ते चालू करणार आहे. आणि शासनाची परमिशन घेऊन, शासनाच्या नियमाचं अटीचं पालन करून, ज्या पद्धतीनं आपण 21 तारखेला मागच्या महिन्यामध्ये हिंदकेसरी मैदानाचं आयोजन ज्या फाटीवरती केलं होतं, त्याच फाटीवरती आणि त्याच ठिकाणी एक चांगलं आणि प्रेक्षणीय असं ते मैदान होणार आहे. त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांनी, मालकांनी, चालकांनी, प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी भरभरून सहकार्य आणि प्रतिसाद दिला पाहिजे, अशी आजच्या प्रसंगी मी विनंती करतो. मैदान कुठलं राहील? ओपन, आदत, दुसरा? नाही, मैदान ओपनचंच राहील ना. मैदान ओपनचंच ठेवणार आहे मी. बरं. आणि किती लिमिट राहील का टोकनला? नाही, टोकनला लिमिट राहणार नाही. एकतर पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळं त्यावेळेची परिस्थिती. पण सकाळी लवकर जर मैदान चालू झालं आणि पाऊस नसला तर आपण लवकर मैदान आटपायचा प्रयत्न करू. बरं. बक्षीस रचना थोडक्यात सांगा समजून पूर्ण. बक्षीस रचना 2,01,000 पहिलं बक्षीस राहील. बरं. तर शेवटचं 15,000 राहील. असे एकूण 10 बक्षीस राहतील. बरं. काय वेगळं पण हिंदकेसरी मैदानाच्या व्यतिरिक्त? 2,01,000, 1,51,000, 1,11,000, 71,000, 51,000, 41,000, 31,000, 25,000, 21,000 आणि 15,000. आणि शेवटची प्रवेश फीससुद्धा 1,500 रुपये राहील. आणि त्याचबरोबर आपण क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल दोन्ही पण घेणार आहे ना. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी आता ठरवल्याप्रमाणे क्वार्टर फायनलला आपण प्रत्येकी 5,000 रुपये देऊ, आणि मेगा फायनलला प्रत्येकी 3,000 रुपये देऊ. असे ते पण 10 बक्षीस ठेवू आपण. बरं. हिंदकेसरी मैदानाला ज्या पद्धतीने प्रतिसाद भेटला, प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात आले होते, कारण की विचारापेक्षा जास्त प्रेक्षक त्या ठिकाणी आले होते मैदानासाठी, आणि बैलगाडा मालकांनी देखील महाराष्ट्रभरातून प्रतिसाद दिला होता. तर या मैदानात काय अपेक्षा राहील? नाही, 100%. आणि मला वाटतं की आताही चांगलं, म्हणजे आता उलटं, त्यावेळेस तर खूप गरमीचा आणि उन्हाचा टाईम होता, खूप उष्णता होती. भले जून महिना होता, 21 जून, परंतु उष्णता इतकी होती त्यावेळेस. आपल्याकडं पाऊस चालूच झाला नव्हता तेव्हा. तर एवढं असतानाही इतक्या उन्हामध्ये इतके प्रेक्षक आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गर्दी, आणि जवळपास 900 गाड्यासुद्धा नोंद झाली होती. मला वाटतं आता पण गाड्या पण येतील, प्रेक्षक पण येतील, आणि मोठ्या संख्येनं. कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष पण राहिलेले आहे हरिभाऊ नाना बागडे. आत्ता सध्या राजस्थान राज्याचे राज्यपाल आहे बागडे नाना. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त तो कार्यक्रम सगळे आम्ही मित्रमंडळ मिळून ठेवतो आहे. तर त्याच्यासाठी मला वाटतं प्रेक्षकसुद्धा मोठ्या संख्येनं राहतील. हिंदकेसरी मैदानापेक्षा वेगळं पण काय असेल मैदानात? नाही, हिंदकेसरी मैदान हिंदकेसरी असतं, त्याबद्दल काही शंका नाही. ते मैदान आम्ही सगळ्यांनी, मराठवाडा, विदर्भ, सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं होतं, उत्तर महाराष्ट्र.
तर हिंदकेसरीच असतं आणि ते आपल्या इकडच्या भागातलं हिंदकेसरी मैदान होतं. परंतु आता हे सुद्धा महामहिम राज्यपाल नानांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आम्ही तो ठेवतोय. तर तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आणि आगळ्या वेगळ्या नियोजनात राहील असं मला वाटतं. नक्कीच बैलगाडा मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही सांगितल्यानुसार मागच्या महिन्यातच माझ्या मते अनाऊन्स केलं होतं की मैदान होईल म्हणून, पण एक तारीख निश्चित नव्हती आणि ती तारीख निश्चित झाली 18 तारखेला मित्रांनो. 18 ऑगस्ट 2026 रोजी ठीक 7 वाजता या मैदानाला सुरुवात होईल. ज्या पद्धतीने हिंदकेसरी मैदान झालं त्याच पद्धतीने हे मैदान होईल. आणि दुसरं त्या दिवशी आपलं प्रवेश फीजबद्दलचं तुम्ही बोलले होते, तर ते प्रवेश फीमध्ये आता 2 लाखाला 2,000 रुपये पाहिजे. तर त्या पद्धतीने आता 500 रुपयाची ह्या मैदानात सूट म्हणून 1500 ठेवली. आणि अजूनही एखाद्या महिन्यात मैदानामध्ये अजूनही काही सूट देऊन जे मी 50% फीजचं बोललो होतो ते अजून पुढच्या एका मैदानात ते कव्हर करू. म्हणजे जे जनतेला किंवा गाडा मालकाला जी सूट पाहिजे होती ते आता आपण 500 रुपयाची सूट तर या मैदानात दिल्लीचे, पण पुढच्या मैदानात सुद्धा अशी 500 रुपयाची सूट देऊन सगळ्या गाडा मालकाचा आपण एक दिलासादायक बातमी मित्रांनो भाऊंच्या तर्फे आहे. कारण बोले तसंच आले त्याच पद्धतीने भाऊने सांगितल्यानुसार एक अर्धी फी कुठंतरी त्या ठिकाणी बैलगाडा मालकांकडनं घेण्यात येणार होती, पण पुढच्या मैदानामध्ये ह्या मैदानात 500 कमी करून पुढच्या मैदानात अजून त्या ठिकाणी कमी करण्यात येईल. अशा पद्धतीने या मैदानासाठी केवळ 1500 रुपये 2,01,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि त्याला 1500 रुपये मैदान घेणं आपलं थांबणार नाही. आता उलट पावसाचे दिवस आहे म्हणून ज्यादा हिंमत होत नाही मैदान घ्यायला. पण जसा पाऊस संपल ना तर मैदान हे चालूच राहतील. कधी आमचे सरपंच त्यांच्या तालुक्यात तिकडं घेतील, कधी इकडं संभाजीनगर तालुक्यात राहील, तर कधी सिल्लोड तालुक्यात राहील, असे आलटून कधी पैठण तालुक्यात राहील. आलटून पालटून हे मैदानं आता संभाजीनगर भागात म्हणा, मराठवाड्यात म्हणा, विदर्भात म्हणा, उत्तर महाराष्ट्रात म्हणा, ते मैदानं चालूच राहतील. मैदानं बंद होणार नाही. उलटा पावसामुळे आता थोडंसं त्याला गती कमी. नक्कीच भाऊ बोलल्याप्रमाणे तुम्ही करून दाखवताय. आता महत्त्वाच्या विषयाकडे येऊ. शेवाळे आबांनी जो राजीनामा दिला त्या राजीनाम्याला घेऊन बऱ्याच लोकांचा सूर आहे की भाऊने आतापर्यंत 2 महिने झाले तुम्ही मीडियाच्या समोर येता व्यक्त होता. आता 4-5 दिवस झाले माझ्या मते शेवाळे आबांना राजीनामा देऊन तुम्ही व्यक्त झाले नाही कुठं अजून, तर त्या संदर्भात काय स्पष्टीकरण राहील? हे बघा, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मागील 2 महिन्यापासून बंदी होती. ती बंदी त्यांनीच त्या दिवशी उठवली. मला नाही वाटत की संपूर्ण महाराष्ट्रामधून असा एखादा व्यक्ती असेल किंवा मी स्वतः असेल शेवाळे आबाला कधी राजीनामा मागितला होता. शेवाळे आबाला आम्ही कधीच राजीनामा कुठल्याही मंडळींना, म्हणजे मी एक गाडा मालक, छोटासा गाडा मालक म्हणून, किंवा आता कैलास भाऊ हे गाडा मालक आहे, आता जिल्हाध्यक्ष आहे, ते तालुकाध्यक्ष आहे, गाडा मालक आहे, हे झाले आम्ही इथं 3 लोक उपस्थित असले. परंतु मी अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणतो कोणीही त्यांना राजीनामा मागितला नव्हता. आता शेवाळे आबाने राजीनामा सुखुशीनं कसा दिला काय झाला तर त्यांचा प्रश्न आहे. परंतु आमचं म्हणणं आहे की शेवाळे आबाविषयी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचं दुमत नाही आहे. शेवाळे आबाबद्दल पूर्ण बंदी बी होती तरी शेवाळे आबाबद्दल मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सगळे लोक चांगलंच बोलत होते. आम्ही 10 वेळेस बाईट दिली असेल तर शेवाळे आबाबद्दल कधीही आम्ही खालीवर शब्दात कधी बोललो नसेल. कारण शेवाळे आबाचा सगळेच लोक आदर करते. शेवाळे आबांना राजीनामा नाही द्यायला पाहिजे होता. हां, आम्ही बार बोललो किंवा तिकडचे काही मंडळीने काही मिटिंग वगैरे घेऊन बोलले, तर ज्याच्यामध्ये ज्यांच्याविषयी कोणाला वाईट वाटला असेल, राग होता, त्यांच्याविषयी म्हणलं होतं की संघटनेमध्ये 1-2 लोक असे की त्यांनी त्या पद्धतीने बोलायला नाही पाहिजे, वागायला नाही पाहिजे, त्यांच्याविषयी नक्कीच रोष होता. परंतु शेवाळे आबाबद्दलचा कोणालाही रोष नव्हता आणि शेवाळे आबाने तसा तो विचार नाही केला पाहिजे. किंवा मग शेवाळे आबाच्या हिशोबाने त्यांचा उत्तराधिकारी एक चांगला माणूस निवडून ही संघटना पुढे चालली पाहिजे आणि त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. बरं भाऊ, अजून एक प्रश्न बैलगाडा मालकांसाठी तो प्रश्न राहील. या सगळ्या सहभागात 2 महिन्यापासून राहुलभाई पाटील असतील किंवा MM नाना असतील, तर यांना या मैदानासाठी आमंत्रित करणार का तुम्ही? 100% शेवाळे आबासहित सर्वांना आमंत्रित करू. खरं पाहिलं तर मागील 2 महिने म्हणजे आपली बंदी झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे आपले मथुरचे मालक असतील, त्याच्यानंतर राहुल पाटील साहेब, त्याच्यानंतर MM नाना असतील, यांनी मिटिंगा घेतल्या. सगळ्यांना चालू करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तर त्या लोकांना तर आपण बोलूच, पण त्याचबरोबर मी म्हणतो की आपण हिंदकेसरी मैदानासाठी सुद्धा शेवाळे आबाला आमंत्रित केलं होतं आणि आता सुद्धा आमंत्रित करू. राहुल पाटील साहेबाला करू, MM नाना साहेबाला करू आणि बरेचसे तिकडचे जे मेन गाडा मालक असतील, मोठे मंडळी असतील,
संघटनेतले पदाधिकाऱ्यांना आपण म्हणजे आवर्जून त्यांना बोलवू इथं. आता आणि ते विशेष म्हणून मी आमंत्रित हं, आपलं जे काही पुशेगावचे जे काही कमिटी आहे हं. त्या कमिटीतल्या मंडळासुद्धा या मैदानासाठी मी आमंत्रित करणार आहे. आम्ही सगळेजण त्यांना आमंत्रित करू. पुशेगावची जेवढी काही यात्रा कमिटी त्या कमिटीला पण इथं आमंत्रित करणार आहे आम्ही. प्रेक्षकांच्या वतीनं किंवा बैलगाडा शौकीनांच्या वतीनं एक विनंती अजून करतो की या मैदानात लखन आणि मथुर पळवा. ही प्रेक्षकांची मागणी कुठल्या तरी मैदानात एकत्र पळाले पाहिजे. बोलू राहुल पाटलासोबत. म्हणजे ती इच्छा पूर्ण करा. राहुल दादा असतील, तुम्ही असेल, त्यांचं जर म्हणणं असेल हं. तर आपल्या मैदानात मथुर आणि या 18 लखन. तारखेच्या लखन. लखनला पळवू. हं. जर त्यांचं म्हणजे काही कोणाला शब्द दिले नसेल किंवा कुठं काही पळणार नसतील हं. तर त्यांचा विचार हे बघ एकतरी आपण तर नाही म्हणू शकत, परंतु असं तुम्ही म्हणता असले किंवा सगळ्या लोकांचं म्हणणं असलं तर पळू, ती जोडी पण पळू. नक्कीच. आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष आहे कैलास भाऊ येवाळे, त्यांच्याशी बोलूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ काय सांगाल, मैदान 1-2 मैदान आयोजित केले होते, चांगले मैदान संपन्न झाले, प्रतिसाद चांगला भेटला महाराष्ट्रभरातून. आता काय सांगाल बैलगाडा मालकांना? खरं तर प्रतिसाद मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल मोठ्या संख्येने. हं, आणि मैदानाचं पण आता आपण बोलले, मैदानं घेण्याचा एवढा मोठा मानस आहे प्रत्येकाचा. हं, खरं तर ते आम्हीच नाही, प्रत्येक तालुक्यातून असेल असं एक नाही, रोज एक माणसाचा फोन आहे की बाबा मी मैदान आयोजित. परंतु आपल्याकडं मागच्या ह्या ज्यावेळेस आपल्याकडं मराठवाडा केसरी झालं तेव्हापासून आतापर्यंत पाऊस कमी होत नाही. म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणातही पडत नाही आणि कमी पण, परंतु सारखा पाऊस चालू आहे, थोडा छोटा मोठा. त्याच्यामुळे बरेच मैदान, आता काल बिनजोडचं मैदान कॅन्सल झालं, याच्या पहिलं मराठवाडा केसरी कॅन्सल झालं. थोडंसं पावसाचं प्रमाण आपल्याकडे असल्यामुळं मैदान, आणि आता पावसाने जर सुट्टी दिली तर मी तुम्हाला सांगतो संभाजीनगर जिल्ह्यात 8 दिवसाला काय 4 दिवसाला मैदान होतील अशी आत्ताची परिस्थिती आहे. हे मैदानाविषयी काय सांगाल? 18 तारखेला भाऊने जे डिक्लेअर केलं, महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त, अभिष्ट चिंतनानिमित्त ते मैदान आयोजित करताय, काय सांगाल त्या मैदानाविषयी? खरं तर हे जे मैदान होणार आहे हे मैदान फार मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात मैदान पार पडतं. जसं हिंदकेसरी मैदान झालं होतं, भाऊनी सांगितलं हिंदकेसरी असतं, परंतु त्या स्वरूपाचं मैदानाला एक चांगला स्वरूप आणि चांगला उत्साहात मैदान पार पाडण्यासाठी हे मैदान या आमचे नेते म्हणजे भाऊनी या ठिकाणी हे मैदान आयोजित केलं आहे नानांच्या वाढदिवसानिमित्त. तरी पण मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडा छत्रपती संभाजीनगर हे पूर्ण ताकदीने आयोजनात भाऊच्या खांद्याला खांदा लावून उभं राहील. चालतं, शुभेच्छा राहतील. आणि सगळं करणं जिल्हा कमिटीला नाही, नक्की आपण करू त्याच्याबद्दल, परंतु आपण आयोजक आहात, आम्ही तुमच्यासोबत 100% आहे. आणि मी स्पष्ट करू इच्छितो की बैलगाडा शर्यतीत ते कुठल्या नेत्याचा असो, कुठल्या पार्टीचा असो, याचा काही विषय नाही. आपला हेतू याच्या मागचा एकच आहे की जिल्ह्यात बैलगाडा संघटना वाढवली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. त्याच्यासाठी त्या खेळ वाढवण्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्र येऊन हे कार्यक्रम करण्यास काही म्हणजे वैयक्तिक आम्हाला काही हरकत नाही. जेवढं हा कोणी जरी ठेवला, कुठल्याही पार्टीचा असला तरी आम्ही तेवढ्या ताकदीने सगळेजण तिथं राहू. नक्कीच शुभेच्छा राहतील आणि वेळोवेळी अपडेट देऊच, कारण की अजून 1 महिना जायचा आहे आणि 1 महिन्यात बऱ्याचशा घडामोडी होतील. मैदान आता पूर्णपणे तयार आहे, फक्त बाकीच्या गोष्टी या बॅरिकेड असेल, स्टेज असेल, तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करावं लागणार. तर एक मोठं दिमागदार नियोजन करण्यात तुम्ही यशस्वी आहे. आणि तुम्हीच मंडळींनी हिंदकेसरी मैदान असेल, मराठवाडा केसरी मैदान असेल, हे मैदान कुठेतरी यशस्वी पार केलं. कुठल्याच बैलगाडा मालकाची ओरड आली नाही, कुठल्याच बैलगाडा मालकाला दुखापत झाली नाही, बैलाला दुखापत झाली नाही, असं ते मैदान चांगलं पार पडलं. आणि या मैदानाकडून पण बऱ्याच अपेक्षा या बैलगाडा मालकांना राहतील महाराष्ट्रभरात. धन्यवाद. थँक्यू.